एका जागतिक अहवालानुसार मुंबईचा सुमारे 40% भाग 2050 पर्यंत पाण्याखाली जाणार आहे। दरवर्षी पाऊस आला की मुंबईची दैना उडते, मुंबईचं जनजीवन विस्कळीत होऊन जातं। पण या सतत येणाऱ्या पुरामागे नेमकी काय कारणं आहेत ही आपण जाणून घेऊयात आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राची आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईमध्ये पाणी साचण्याची काही कारणे आहेत। मुंबई शहर हे 7 बेटांचं मिळून बनलेलं आहे, त्यामुळे मुंबईचा बराचसा भूभाग असा आहे जो अजूनही समुद्र सपाटीच्या खाली आहे। समुद्र सपाटीच्या खाली असल्याने या भूभागाला नेहमीच पुराचा धोका संभवतो। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये लाखो लोक उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झाले, त्यामुळे शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली। मुंबईमध्ये असलेली ड्रेनेज सिस्टीम ही ब्रिटिश काळामध्ये बनवली गेली होती। ब्रिटिश काळातील लोकसंख्येनुसार या ड्रेनेज सिस्टीमची क्षमता ठरवण्यात आली होती। मात्र मुंबई शहरातील आजची लोकसंख्या पाहता ही ब्रिटिशकालीन ड्रेनेज सिस्टीम सक्षम नसल्याचं दिसून येते। याशिवाय जास्तीचे पाणी शोषून घेणाऱ्या खारफुटी जंगलांचा नाश हे पुराचं महत्त्वाचं कारण आहे। मोंगाबेच्या एका अहवालानुसार सध्या मुंबईमध्ये असलेलं खारफुटीचं जंगल हे पुरेसं नाही, त्यामुळे पुराचा धोका नेहमीच संभवतो। याशिवाय रस्ते आणि कॉन्क्रिटीकरण वाढल्याने मुंबई शहरातील जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता देखील कमी झाली आहे, त्यामुळे सखल भागात देखील थोडा पाऊस आला तरीही पाणी साचते। बदलत्या हवामानामुळे मुंबईसारख्या शहरांवर वादळांचं आणि ढगफुटीचं संकट ओढवतं। नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळाने एका दिवसात मुंबईमध्ये 230 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता। मात्र बीएमसीचं स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टीम हे एका दिवसात फक्त 40 मिलीमीटर पावसासाठी डिझाईन केलं गेलं होतं। याशिवाय या ड्रेनेज सिस्टीममध्ये कचरा आणि गाळाचं प्रमाण जास्त असल्याने पाण्याच्या निचऱ्याला अडथळे येतात। 2019च्या कॅगच्या एका अहवालात असं लिहिलंय की बरेचसे ड्रेनेज सिस्टीम म्हणजे नाले हे पाणी बाहेर काढण्यासाठी समुद्र सपाटीच्या देखील खाली होते, म्हणजे भरती आणि ओहोटीच्या वेळी किंवा महापुराच्या वेळी हे ड्रेनेज सिस्टीम पाणी बाहेर काढण्यासाठी अक्षम आहेत। मोंगाबेच्या अहवालानुसार मुंबईतील मिठीसारख्या अनेक नद्या या कचरा आणि गाळामुळे नदी न राहता गटारीच्या स्वरूपात वाहत आहेत। याशिवाय जलरेषा आणि लगतच्या भागात कोणताही बफर राहिलेला नाही। अशास्त्रीय आणि अनधिकृत बांधकामांमुळे नदीचा प्रवाह अरुंद होत गेलाय, त्यामुळे नदीला जरा जरी पाणी वाढलं की ते पाणी लगतच्या भागात जातं। यालाच आपण पूर येणं असं म्हणतो। 2005च्या मुंबईच्या महापुरानंतर माधवराव चितळे समितीनं मुंबईच्या पूरप्रवण क्षेत्रांचं मॅपिंग केलं होतं। याशिवाय पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणते पंप वापरावे याबद्दलही त्यांनी माहिती दिली होती। याच समितीने पूरप्रवण क्षेत्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी बांधकाम करू नये याच्या देखील शिफारसी केल्या होत्या। मात्र मुंबईच्या 2034च्या विकास योजनेमध्ये अशा सगळ्या शिफारसींकडे दुर्लक्ष केलं गेलं। वाढती लोकसंख्या पाहता ड्रेनेजची क्षमता वाढवणे, वाढलेली वृक्षतोड थांबवणे आणि संवेदनशीलपणे पर्यावरणाकडे पाहिलं तर मुंबईची होणारी तुंबई थांबू शकते।